वक्रतुंड महाकाय सूर्यकोटिसमप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। केयूरान् विभूषयन्ति पुरुषं हारान् चन्द्रोज्ज्वलाः न स्नानं न विलेपनं न कुसुमं नालङ्कृता मूर्धजा। वाण्येका समलङ्करोति पुरुषं या संस्कृता धार्यते क्षीयन्ते खलु भूषणानि सततं वाग्भूषणं भूषणम्। योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसूता सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्यांश्च हस्तश्चरणश्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यम्। ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। शुभ संध्या। श्रोतारः नमो नमः। सम्प्रति अहम् एकं लघुलेखं पठिष्यामि। सेप्टेम्बर् मासस्य पञ्चमं दिनं भारतवर्षे उपाध्यायदिनम् इति समाचर्यते। श्रेष्ठस्य उपाध्यायस्य डॉक्टर राधाकृष्णन् महोदयस्य जन्मदिनम् इति अस्य महत्त्वं वर्तते। डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन् आन्ध्रप्रदेशस्य तिरुत्तणिग्रामे जातः। स्वप्रतिभया सः विश्वविख्यातः अभवत्। मैसूर विश्वविद्यालये अपि सः प्राध्यापकः आसीत्। विदेशेषु अपि बोधनं तथा अभिभाषणं कर्तुं सः आह्ूयते स्म। सः कुलपतिपदम् अपि भूषितवान्। उपराष्ट्रपतिः च राष्ट्रपतिस्थानं च सः व्यभूषयत्। तथापि तस्य अतिप्रिया वृत्तिः अध्यापनम् एव। अतएव तस्य जन्मदिनम् अध्यापकदिनम् इति आचर्यते। आचार्य देवो भव इति औपनिषदि वाणी अस्ति। नमस्कार श्रोते हो। माधवी रघुवीर या यूट्यूब चॅनलमध्ये अतिशय प्रसन्न चित्ताने आनंदाने आपलं मनःपूर्वक स्वागत करत आहे। नुकतंच बाप्पाचं आगमन झालेलं आहे। सगळीकडे उत्साहाचं उल्हासाचं वातावरण आहे। गणपती बाप्पा मोरया हे आपण अगदी सगळे जयघोषात सगळं सुरू आहे। घरातले गणपती आहेत, सार्वजनिक गणपती आहे, त्यामुळे अगदी उत्साह ओसंडून वाहतो आहे। अतिशय प्रसन्नतेचं, कारण तो विघ्नहर्ता आहे ना, ही सगळी विघ्न त्यांनी हरण करावीत अशी आपली त्याला प्रार्थना आहे। त्यामुळे अशा गणपतीरायाचं गणपती बाप्पाचं आगमन झालेलं आहे। आणखीन हे सगळं आणि आपला उपनिषदाचा अभ्यासही एकीकडे सुरू आहे। पण मी जर का तुम्हाला सांगितलं की एक उपनिषद तुमचं बऱ्याच जणांचं मुखोद्गतच आहे तर तुम्हाला आश्चर्य वाटेल। पण खरं सांगू का, अथर्वशीर्ष हेच मुळी एक उपनिषद आहे। शेवटी म्हटले ना, फलश्रुतीमध्ये म्हटलेलं आहे य एवं वेद इत्युपनिषद, हेच उपनिषद आहे। आणि ह्या उपनिषदाचा सुद्धा आपण ह्या आपल्या उपनिषदाच्या अभ्यासात अंतर्भाव करणार आहोत। अर्थात क्रमाने आपण हे सगळं घेणार आहोत। आपण मागच्या वेळेला पुष्कळ बोललो। वेदांचे म्हणजे 4 वेद तर पहिल्याच भागात पाहिले, त्या वेदांचे पुन्हा 4 प्रकार कसे होतात तेही पाहिलं। पण मागच्या वेळेला आपण षडंग पाहिली किंवा षडदर्शनं पाहिली, 6 आस्तिक दर्शनं, 3 नास्तिक दर्शनं हे सुद्धा पाहिलं। म्हणजे योग आहे, सांख्य आहे, न्याय आहे, वैशेषिक आहे, पूर्वमीमांसा आहे आणि उत्तरमीमांसा, ही 6 आहेत। ही आस्तिक दर्शनं झाली।
आणि बौद्ध, जैन आणि चार्वाक ही नास्तिक दर्शनं असंही आपण बोललो होतो. म्हणजे षडंग पाहिली किंवा जिज्ञासूनी कसे प्रश्न विचारावेत. विवेकचूडामणीमध्ये ज्या शिष्यांनी गुरूंना प्रश्न विचारले आहेत की हा बंध कुठला, कशामुळे आला आहे, किंवा आत्मा म्हणजे काय, अनात्मा म्हणजे काय, त्याचा विवेक कसा करायचा, हे सगळे प्रश्न विचारले होते. पण मी म्हटलं होतं, आपण मागच्या वेळेस बोलताना बोललो होतो की हे प्रश्न जे आहेत ना ते संस्कृतमध्ये आहेत, ते थोडेसे कठीण आहेत. पण आपण आपल्या भाषेतसुद्धा आपल्याला प्रश्न विचारायचे आहेत की हे कोण शिकणार आहे. उपनिषद आता आपल्यापैकी अनेक विद्वानही आहेत, मी सगळ्यांचा आदर करूनच हे बोलते आहे. माझ्यापेक्षा अतिशय व्यासंगी लोकंसुद्धा आपल्या या ग्रुपवर आहेत. पण ज्यांना उपनिषद म्हणजे काय हे माहिती नाही आहे ते थोडे बिचकतात. त्यांना थोडीशी भीती वाटते की हे आम्हाला जमेल का, झेपेल का, हे संस्कृत आहे आणि त्यातही ते आर्ष संस्कृत आहे, त्यामुळे आम्हाला खरंच कळेल का, किंवा ते क्लिष्ट तत्त्वज्ञान आहे, त्याच्यामध्ये जीव, जगत आणि जगदीश्वर ह्याच्याबद्दल बोललेलं आहे, हे आम्हाला निश्चित समजेल का. तर निश्चित समजेल. आणि समजेल हे तर आहेच आहे, आपल्याला मात्र श्रद्धा पाहिजे, निष्ठा पाहिजे. पुन्हा पुन्हा त्याचं श्रवण केलं तर हे निश्चित समजू शकेल. किंवा इतरही पुस्तकांचा, इतरही व्याख्यानांचा तुम्ही आधार घेऊच शकता. पण शेवटी ही उपनिषदं आपल्याला जाणून घ्यायची आहेत, कारण ती आपली आहेत. आणि मी नाही करणार तर कोण करणार, असा प्रश्न विचारा स्वतःला. मी नाही करणार तर कोण करणार. या उपनिषदांचा अभ्यास कोण करणार. अतिरेकी करणार का स्मगलर करणार. मलाच करायला पाहिजे, कारण माझ्याकडे देशभक्ती आहे, मला परंपरांची जाण आहे. त्या परंपरांचा पाईक होण्याची पात्रता माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करीन. अशी नुसती प्रतिज्ञा घेऊन भागणार नाही आहे. त्या प्रतिज्ञा पूर्ण करण्यासाठी, त्या प्रतिज्ञेच्या पूर्ततेसाठी आपल्याला काहीतरी तर अभ्यास करायलाच पाहिजे. या परंपरा जाणून घ्यायला पाहिजेत. आणि म्हणून हा अभ्यास आपण करायचा आहे. आणि कधी करायचं आहे. आत्ता. म्हणजे आपण मागच्या वेळेस बोललो होतो, व्हाय नॉट नाऊ, म्हणजे आत्ता नाही केलं, इफ नॉट नाऊ देन व्हेन. आत्ता केलं नाही तर कधी करणार आहात. आत्ता तुम्ही म्हणाल अजून आम्ही लहान आहे, वय लहान आहे, 30 आहे, 40 आहे, 50 आहे, बघू पुढे. असं नसतं. उपनिषदाचा अभ्यास जितक्या लवकर आपल्याकडनं होईल तेवढं आयुष्य अतिशय आनंदाचं, सुखाचं, समाधानाचं निश्चित जाणार आहे. आणि म्हणून हा उपनिषदांचा अभ्यास. असे अनेक आपण विषयांचा उहापोह मागच्या भागात केला होता. आता आज थोडंसं त्याचाच सूत्र तेच पुढे घेऊन थोडंसं बोलते. आणि आज मात्र उपनिषदांना निश्चित प्रारंभ करणार आहोत. नाहीतर तुम्ही म्हणाला विषय उपनिषद आहे आणि तुम्ही बाकीचंच बोलताय. खरी गोष्ट आहे. पण पहिल्याच भागात मी म्हटलं ना, इमारत पक्की होण्यासाठी पाया चांगला खोल खणायला पाहिजे. त्यामुळे बेस काय आहे, याचं अधिष्ठान काय आहे, हे जाणून घेतल्याशिवाय प्रत्यक्ष उपनिषदाला सुरुवात करताच येत नाही. आज मात्र आपण नक्कीच उपनिषदाला सुरुवात करणार आहोत. पण त्यापूर्वी थोडंसं, अगदी थोडंसं असं ऐकलं आहे आपण. श्रुती, स्मृती, पुराणोक्त, इतिहास वगैरे आपण पुष्कळ ऐकतो याच्याबद्दल. पण नुसतंच ऐकतो. पण श्रुती म्हणजे नेमकं काय आहे. तर अपौरुषेय जे वेदवाङ्मय म्हणजे ज्याचा आता आपण अभ्यास करणार आहोत, याला श्रुती असं म्हणतात. हे जे उपनिषद आहे हे अपौरुषेय वेदवाङ्मय आहे. स्मृती म्हणजे काय नेमकं. तर स्मरणद्वारा जी ग्रंथरचना केलेली आहे, म्हणजे रामायण आहे, महाभारत आहे, किंवा मनु, पराशर, याज्ञवल्क्य यांनी रचलेली काही ग्रंथ आहेत, या सगळ्याचा अभ्यास म्हणजे हे स्मृती ग्रंथ आहेत. आणखीन एक सांगू का. स्मृती ह्याचा आणखीन एक अर्थ आहे. स्मृती म्हणजे आपण ऐकतो, मनुस्मृती आहे, याज्ञवल्क्य स्मृती आहे, देवल स्मृती आहे, शांकर स्मृती आहे, अशा स्मृती आहेत. त्याचा आणखीन एक अर्थ असा आहे की आचरणाचे नियम. स्मृतिग्रंथ हे आचरणाचे नियम आहेत. अशा 23 स्मृती आहेत खरं म्हटलं तर. 23 स्मृती तशाही आहेत की ज्याला आपण आजच्या भाषेत म्हणतो कोड ऑफ कंडक्ट. आचरणाचे नियम काय आहे ह्या स्मृतीमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे. आणि पुराण म्हणजे काय आहेत, आणि आहेत तरी किती पुराणं. आपण पुराणाचा थोडा उपरोधानेच उल्लेख करतो की पुराणातली वांगी पुराणं. पण पुराण म्हणजे नेमकं काय आहे, ती किती आहेत. तर ती आहेत 18 पुराणं. 18 पुराणं कोणती आणि ती लक्षात कशी ठेवायची. बरीच पुराणं आहेत, आम्हाला थोडी तुटक आठवतात. पण खरं एक अगदी
सोपी युक्ती सांगू का? ही पुराणं लक्षात ठेवायची असेल तर त्याचा एक श्लोक आपण लक्षात ठेवूया बरं का. असा श्लोक आहे मद्वयम. लक्षात घ्या, आधी मी श्लोक सांगते आणि मग त्याचा अर्थ आणि त्याच्यातली पुराणं कुठली आहेत तेही आपण बघणार आहोत. मद्वयम, भद्वयम, ब्रत्रयम व चतुष्टयम. बघा, मद्वयम, भद्वयम, ब्रत्रयम व चतुष्टयम अनापलिंग कुस्कानी पुराणानी प्रचक्षते. श्लोक तर कळला आपल्याला, नंतर परत सांगणार. मद्वयम म्हणजे कुठलं? तर म पासनं सुरुवात होणारी दोन पुराणं आहेत. मत्स्य पुराण आहे आणि मार्कंडेय पुराण आहेत. ही झाली 2 पुराणं. भद्वयम म्हटलेलं आहे. भ पासनं कुठली 2 पुराणं आहेत? तर भविष्य पुराण आहे आणि भागवत पुराण आहे बरं का. भची 2 पुराणं आहेत, भविष्य आणि भागवत. मची 2 झाली, मत्स्य आणि मार्कंडेय. आता ब्रची 3 आहेत असं म्हटलेलं आहे. ती 3 पुराणं कुठली? तर ब्रह्मपुराण आहे, ब्रह्मांड पुराण आहे आणि ब्रह्मवैवर्त पुराण. अशी 3 पुराणं ब्रपासनं सुरू होणारी आहेत. आणि वपासनं सुरू होणारी अशी 4 पुराणं आहेत. ती कुठली आहेत? वराह पुराण, विष्णू पुराण, वायू पुराण आणि वामन पुराण. बघा, 2, 2, 3 म्हणजे 2 आणि 2 4 आणि 3 7 आणि ही 4 11 झाली. आता अजून 7 राहिले. ती कुठली आहेत? ती दुसऱ्या ओळीत सांगितले आहेत. अनापलिंग कुस्कानी. अपासनं सुरू होणारं कुठलं पुराण आहे? अग्निपुराण. नापासनं कुठलं आहे? ते नारद पुराण आहे. पपासनं कुठलं आहे? पद्मपुराण आहे. लीपासनं आहे लिंग पुराण. गपासनं आहे गरुड पुराण. कुपासनं आहे कूर्म पुराण आणि स्कपासनं आहे स्कंद पुराण. अनापलिंग कुस्कानी 7 झाली आहे ना. त्यामुळे ही 7 पुराणं आणि ती 11 पुराणं अशी 18 पुराणं त्याला म्हटलेलं आहे पुराणानी प्रचक्षते. आता परत एकदा श्लोक सांगते. मद्वयम, भद्वयम, ब्रत्रयम व चतुष्टयम अनापलिंग कुस्कानी पुराणानी प्रचक्षते. बघा, आता श्रुती आपण थोडक्यात पाहिल्या, स्मृती थोडक्यात पाहिल्या, पुराणंसुद्धा अगदी थोडक्यात, फक्त उल्लेखच केला पण माहिती असावं म्हणून. त्याच्यात काय आहे त्याचा आत्ता उल्लेख आपण करणार नाही आहोत. आणखीन एक त्याच्या जोडीने शब्द येतो इतिहास. इतिहास हा शब्द ह्याच्या जोडीनेच येतो आणि इतिहास तर आपल्याला ओळखीचाच आहे. शाळेत असल्यापासनं इतिहास हा विषय आपल्या मागे लागलेलाच आहे. पण इतिहास याचा अर्थ तरी काय? मागच्या वेळेस आपण बघितलं होतं ना, तुम्हाला मी सांगितलं होतं की ते षडंगामध्ये जे काय म्हणतात निरुक्त जे आहे त्याच्यामध्ये शब्दाचा शोध घेतला जातो, त्याच्या मुळापर्यंत जाता येतं. आता या इतिहास हा शब्द तरी कशावरनं आला आहे बघा. थोडंसं अगदी थोडंसंच बोलते. असं धातू आहे संस्कृतमध्ये. असं म्हणजे असणे. अहम शिक्षिका अस्मि, अहम गृहिणी अस्मि किंवा सहा छात्रः अस्ति, असं म्हणजे असणे. या असचा भूतकाळ झाला, प्रथम भूतकाळ झाला आस म्हणजे होता. असं म्हणजे आहे, अस्मि म्हणजे आहे आणि आस म्हणजे होता किंवा झालं, असं घडलं. आता त्याला शब्द लावला इति म्हणजे असं आणि ह याला फार विशेष अर्थ आहे. ह म्हणजे निश्चितपणाने, निश्चयात्मक रीतीने असं घडलं असं जो ग्रंथ सांगतो तो इतिहास. किती सोपी आणि किती सुंदर व्याख्या ना, इतिहास. आता इतिहास हा आवडीचा विषय होणार आहे. कारण इति म्हणजे असं, ह म्हणजे निश्चितपणाने आणि आस म्हणजे झालं. असं निश्चितपणाने झालं हे जे सांगतो तो इतिहास आहे. त्यामुळे आपण श्रुती पाहिल्या, स्मृती पाहिल्या, पुराण पाहिली, इतिहास पाहिला. आता थोडंसं पुढे जाणार आहोत आणि पुढे जाताना आपण थोडं आणखीन हे बघणार आहोत की या सगळ्याचा आता म्हणजे आपण बघा ना, वेद पाहिले, वेदांची 4 भाग पाहिले, 4 आधी वेद पाहिले, वेदांचे 4 भाग, षडंग, दर्शनं, हे सगळं बघत आता श्रुती, स्मृती, पुराण, इतिहास हे सगळं आता बाजूला सारूया. आता मात्र मूळ विषयाला फोकस करूया किंवा त्याच्याकडे विशेष लक्ष देणार आहोत. आणि आता आपण उपनिषदाला निश्चितच सुरुवात करणार आहोत. त्याच्या आधी आपण शांतिमंत्र मागच्या वेळेला पाहिला होता. कुठला शांतिमंत्र आहे आणि शांतिमंत्राची आवश्यकता काय आहे?
तो शांतिमंत्र, या ईशावास्य उपनिषदाचा शांतिमंत्र कुठला आहे आणि हे ईशावास्य कुठे येतं, हे सगळं त्याचं स्थान कुठे आहे, नेमकं कुठे आम्हाला शोधायचं म्हटलं, मूळ उपनिषद शोधायचं म्हटलं तर कुठे शोधायचं, कुठल्या वेदामध्ये, कुठल्या ग्रंथामध्ये, कितवा अध्याय, हे सगळं आपण आता जाणून घेणार. बघा, ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. सुरुवात कशाने केली आहे? ओमने केली आहे. ओम, ओमबद्दल सुद्धा बोललो होतो आपण, पण तरी पुरेसं नाही झालं, सगळं बोलून नाहीच झालं. म्हणजे बघा, त्या विश्वशक्तीने जेव्हा हे विश्व निर्माण करण्याची इच्छा केली तेव्हा तिथे वृत्ती उठल्या, तरंग उठले आणि इच्छा केली. इच्छा ह्याचाच अर्थ तरंग आहे, लाट आहे, लहर आहे. त्या लाटांची गाज आहे ना, लाटेचा सुद्धा आवाज येतो, समुद्राची गाज आहे असं आपण म्हणतो, तशी त्या लाटेची गाज आहे, ती आहे ओम. जेव्हा हालचाल झाली, जेव्हा तरंग उठले, तेव्हा जो नाद निनादला तो आहे ओम. अ उ म आणि अर्धबिंदू ज्याला म्हणतात, असा हा 3.5 मात्रांचा ओंकार आहे. हा पहिल्यांदाच निर्माण झाला आणि म्हणून याच्यापूर्वी आवाजच नव्हता, याच्यापूर्वी काही अस्तित्वच नव्हतं, फक्त ते एक होतं, परब्रह्म होतं, बाकी काही नव्हतं. आणि आकाशसुद्धा नव्हतं, त्यामुळे आकाश नसल्यामुळे शब्द नव्हता. हा पहिल्यांदा निर्माण झाला तो ओम. आणि या ओमपासनं सगळी वर्णमाला पुढे निर्माण झाली. सगळ्या भाषेतले सगळे वर्ण आहेत ते ओमपासनं निर्माण झाले. एवढं तर कळलं आपल्याला. या ओमलाच एक नाव आहे, ते आहे प्रणव. प्रणव कारण नवीन झाला आहे ना, हा नव्याने हा ध्वनी निनादला आहे, म्हणजे नवा ध्वनी आहे म्हणून, आणि प्रकर्षाने नवा आहे म्हणून प्र अधिक नव, त्याचा झाला प्रणव. नचा झाला न, कारण प्रमध्ये र आहे म्हणून नचा न झाला, प्रणव ध्वनी निनादला. आता म्हणजे आपल्या म्हणून तर ओंकार हे आपल्या आवाक्यात येणारं त्याचं रूप आहे. परब्रह्माची आम्हाला कल्पना करता येत नाही, त्याला ते दिसत नाही, त्याला स्पर्श करता येत नाही, त्याची चव माहीत नाही, पण आम्हाला एक गोष्ट माहिती आहे की त्याच्यातनं जो निनाद झाला आहे तो ओंकार आहे, आणि तो ओंकार आमच्या आवाक्यात आहे. आम्हाला ओंकार लिहिता येतो, आम्हाला पाहता येतो, आम्हाला वाचता येतो, आम्हाला स्पर्श करता येतो. आपल्या आवाक्यात येणारं त्या परब्रह्माचं पहिलं रूप म्हणजे हा ओंकार आहे. आणि हा ओंकार कुठल्याही स्तोत्राच्या पूर्वी, कुठल्याही उपनिषदाच्या शांतिमंत्राच्या पूर्वी हा ओंकार म्हणायचा. म्हणजे कशासाठी म्हणायचा, तर पहिलं त्याचं स्मरण करायचं, आणि पुढे जे काही मी सांगणार आहे ते ह्याच संदर्भात आहे हेही श्रोत्याला समजतं. म्हणून कधीही ओंकाराने प्रारंभ करायचा आहे आणि त्या शक्तीचं कृतज्ञतापूर्वक स्मरण करायचं. हे झालं ओंकार. आता शांतिमंत्र, थोडंसं आधी शांतिमंत्राबद्दल बोलूया आणि प्रत्यक्ष उपनिषद. आणि आज आपण बघणार आहोत ईशावास्य उपनिषद. हा शांतिमंत्र आहे ना, हा त्या उपनिषदाचा कोणत्या विषयाकडे संकेत करणार आहे. ह्या उपनिषदामध्ये काय विषय हाताळला गेला आहे, अनेक विषय आहेत बरं का, तेही विषयही आपण बघणार आहोत. हळूहळू सगळेच विषय बघणार आहोत आणि प्रत्येक उपनिषदाचा एक वेगळा विषय आहे. आता ह्या ईशावास्य उपनिषदाचा विषय तरी काय आहे, आणि त्या विषयाकडे संकेत करणारा पहिला मंत्र आपण पाहिला. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की आपली म्हणजे जो कोणी ऋषी असतील किंवा आपल्यासारखे सामान्य साधक असतील, छात्र असतील, त्यांची मानसिक तयारीसुद्धा या ओममुळे होते. मानसिक तयारी, प्रिपरेशन, कारण आपल्या मनात किती विचार असतात, संसारातले आहेत, ऑफिसमधले आहेत, समाजातले आहेत, राजकारणातले आहेत, कितीतरी विचार घेऊनच आपण उपनिषदांचा अभ्यास करायला बसतो. पण ते सगळे बाजूला सारायचे आहेत. आता मला इकडे हायलाईट करायचे, फोकस करायचे, कुठे, ती मानसिक तयारी कशामुळे होते, ओंकारामुळे. तो ओंकार अतिशय शांत पण स्पष्ट स्वरामध्ये म्हणायचा आहे. आणि
ओंकार झाल्यानंतर, शांती मंत्र झाल्यानंतर त्रिविध तापाचं शमन करायचं आहे. म्हणून आपण 3दा म्हणतो ओम शांती 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 म्हणतो ना. त्यामुळे असं 3दा म्हणताना त्याच्यामध्ये आध्यात्मिक, आधिभौतिक आणि आधिदैविक या तिन्ही तापांचं किंवा त्या पापांचं निरसन केलं जातं, असंही ही एक इच्छा प्रगट केलेली. आता प्रत्यक्ष शांती मंत्र कशासाठी म्हणायचा बघा ना. ग्रंथाचा मध्य किंवा आरंभ मंगलकारक होण्यासाठी हा शांती मंत्र म्हणायचा आहे. निर्विघ्न समाप्त्यर्थम आणि इप्सित फलप्राप्त्यर्थम हा शांती मंत्र म्हणायचा आहे. आता कोणत्याही बघा, आता एक आणखीन बघणार आहोत कशासाठी म्हणायचा हा शांती मंत्र. एकदम आम्ही उपनिषदाला सुरुवात केली तर नाही का चालणार? चालेल ना, निश्चित चालेल. पण सगळ्याच गोष्टी आपल्या हातात नसतात. आपण गीतेत पण पाहिलं की नाही, दैवै चैवात्र पंचमम, सगळं आपल्या हातात आहेच कुठे. आपण खूप ठरवतो पण सगळ्या गोष्टी आपल्या पूर्ण होतीलच असं नाही. आपण म्हणतो की माझ्या मनगटात शक्ती आहे, माझ्याकडे सामर्थ्य आहे, माझ्याकडे पैसा आहे, मी काही करेन, असं होत नाही. कितीतरी गोष्टी आपल्या हातात नसतात. त्या अनुकूल करून घेण्यासाठी हा शांती मंत्र म्हणायचा. कोणत्याही कार्यपूर्तीमध्ये 3 घटक असतात. एक आहे प्रयत्न, दुसरा आहे काल आणि तिसरं आहे दैव. प्रयत्न, काल आणि दैव हे 3 घटक असतातच कार्यपूर्तीमध्ये. आणि हे तिन्ही घटक अनुकूल करण्यासाठी शास्त्रामध्ये शांती मंत्र किंवा मंगलाचरण ज्याला म्हणतात ते सांगितलं आहे. बघा ना, आता प्रयत्न म्हणजे काय? प्रयत्न म्हणजे काय? आम्ही तर सारखे प्रयत्न करत असतो. अभ्यासासाठी प्रयत्न, नोकरीसाठी प्रयत्न, लग्नासाठी प्रयत्न, कितीतरी किंवा पैसे मिळवण्यासाठी, इन्क्रिमेंट मिळवण्यासाठी, प्रमोशन, सारखे प्रयत्न चालू आहेत. पण प्रयत्न कसे पाहिजेत? योग्य दिशेने पाहिजेत ना. योग्य दिशेने केलेले प्रयत्न इथे अभिप्रेत आहेत. म्हणजे त्याची व्याख्या अशी केलेली आहे, साध्याच्या दिशेने केलेले कष्ट म्हणजे प्रयत्न, दिशाहीन केलेले कष्ट म्हणजे व्यर्थ परिश्रम आहेत. जायचं आहे आम्हाला दिल्लीला, पण आम्ही गाडीत बसलो चेन्नईच्या, कसे पोचणार आहो? ज्या दिशेला जायचं आहे, ज्या गावाला जायचं आहे त्या गाडीत बसलं तरच उपयोग आहे. प्रयत्न करायचे ते सुद्धा साध्याच्या दिशेने करायला पाहिजे. मग हे प्रयत्न माझे आहेत. मला वाटतं की मी खूप प्रयत्न करते, मी खूप अभ्यास करते, पण दिशाच चुकते आहे, दिशाच चुकते. मग ही दिशा नीट करण्यासाठी हा शांती मंत्र म्हणायचा आहे. त्यालाच विनवणी करायची की तू नीट करून घे बरं का. अभ्यास मीच करणार आहे, पण ते सगळा अभ्यास मला योग्य दिशेने, योग्य मार्गदर्शन तुझंच लाभू दे. म्हणून हा प्रयत्न अनुकूल होण्यासाठी त्याची प्रार्थना करायची. दुसरी गोष्ट आहे काल. काळसुद्धा अगदी प्रत्येक वेळेस काय आपण ज्योतिष बघून घराबाहेर पाऊल नाही टाकत. काळ कधीकधी अनुकूल असतो आणि कधीकधी प्रतिकूल असतो. कधीकधी आपण अगदी कामासाठी बाहेर पडतो आणि कधीकधी कामं पटापट होतात आणि कधीकधी होतच नाहीत, कारण तो काळ अनुकूल नसतो. मग आता हा काळ अनुकूल होण्यासाठी सुद्धा हे मंगलाचरण किंवा हे शांती मंत्र म्हणायचं आहे. आणि तिसरं आहे ते दैव. दैव याचा अर्थ आपण गीतेत सुद्धा पाहिला होता, पण आत्ता परत बघणार आहोत की खरंच या साध्य प्राप्तीमध्ये कितीतरी वेळेला दृश्य, अदृश्य, व्यक्त, अव्यक्त, ज्ञात, अज्ञात असे अनेक अडथळे येतात, असे अनेक प्रतिबंध येत असतात, अनेक प्रकारची संकटं येतात. काही आम्हाला डोळ्यांनी दिसतात, काही आम्हाला कळतच नाही की हे माझं कार्य चांगलं चाललं होतं, मध्ये का बरं हा अडथळा आला हे कळत नाही. आणि म्हणून कधीकधी पुष्कळ प्रयत्न करूनसुद्धा अपयश येतं. आणि खरंच कर्मफळ हे मनुष्याच्या अधीन नाही आहे. कर्मावर तुझा अधिकार आहे पण फळावर नाही. हे आपण गीतेत वारंवार शिकलेलो आहोत. कर्म विपाक सिद्धांत आहे. मग हा दैव हा घटक अनुकूल व्हावा असं आम्हाला वाटतंय. आम्हालाच कशाला हो, प्रत्येकाला वाटते. साधा तुम्ही बघा, साधा ट्रकचा ड्रायव्हरसुद्धा प्रवासाला निघताना पहिल्यांदा जेव्हा तो त्या दारावर चढतो तेव्हा तो आधी गाडीच्या चाकाला नमस्कार करतो, त्या पायरीला नमस्कार करून तो वर चढतो.
अहो, एखादा अभिनेता असेल, रंगमंचावर चढताना तो आधी त्या स्टेजला नमस्कार करतो. मग आपल्यालासुद्धा रोज उठल्यानंतर त्या एका दैवी शक्तीला नमस्कार करायला पाहिजे. आणि उठल्यानंतरच कशाला, झोपतानासुद्धा नमस्कार करायला पाहिजे की उद्या मी धडधाकट उठावं. हे तूच बघ बाबा, रात्रीतच मला संपवू नकोस. बघा ना, हे सगळं तो करवून घेणार आहे. आपल्या हातात आहे का? आज मी झोपले आणि उद्या उठीनच अशी मला खात्री देता येते का? नाही ना. मग त्यालाच विनवणी करायची. खरंच आहे, डोळ्याने बघतो, ध्वनी परिसतो, कानी पदी चालतो, जिव्हेने रस चाखतो, मधुरही वाणी मुखे बोलतो, हाताने बहुसाल काम करतो, विश्रांती ती घ्यावया, घेतो झोप सुखे, फिरून उठतो, ही ईश्वराची दया. रोज मी उठली आहे, ही त्याची दया आहे. हे त्यामुळे रोज त्याला नमस्कार करायचा आहे, झोपताना आणि उठल्यावर सुद्धा. किंवा आता ह्या अभ्यासाला सुरुवात करताना सुद्धा साधकाच्या मनामध्ये ती ज्ञानाची जिज्ञासा निर्माण होणं, किंवा साधना करण्यासाठी अनुकूल असं वातावरण किंवा मनुष्य शरीर लाभणं, सद्गुरूंची प्राप्ती होणं, शास्त्रांचं श्रवण करायला मिळणं, ही त्या भगवंताचीच अपार अशी क्रीडा आहे, त्याची लीला आहे, त्याची कृपा आहे. बघा ना, विद्येचा आरंभ करणं हा सर्वश्रेष्ठ संस्कार मानला आहे आपल्याकडे. विद्या अशीच एकदम रँडमली सुरू करायची नाही. आपल्याकडे पूर्वी सरस्वतीचं चित्र पाटीवर काढले जायचं. ओम नमः शिवाय, श्री गणेशाय नमः असं लिहून शुभ मुहूर्त बघून त्या बालकाला गुरुकुलामध्ये पाठवलं जायचं. असं सगळं होतं. आणि म्हणून हे कधीकधी हे मंगलाचरण आहे ना, ते गुरु शिष्य मिळूनसुद्धा करतात बरं का. ओम सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै, हे जे आहे हे गुरु शिष्य या दोघांनी मिळून करायचं मंगलाचरण आहे. याचंही पुढे जसं येईल तसं आपण त्याचाही अर्थ बघणार आहोत बरं का. नाही तर आपल्याला वाटतं सहनाववतु म्हणजे ताटं वाढली की म्हणण्याचा श्लोक आहे का? नाही, हा विद्यारंभाचा श्लोक आहे. आणि म्हणून हे मंगलाचरण केलं जातं, भगवंतांना आवाहन केलं जातं, त्याला बोलवलं जातं. ह्या माझ्या कार्यामध्ये जर तू आलास तर हे कार्य सिद्धीला जाणार आहे. किंवा हा शिष्टाचारसुद्धा आहे, म्हणजे एक काय म्हणतात संकेत आहे असा. त्यामुळे असंही मंगलाचरण करायलाच पाहिजे. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या अहंकाराचा निराश व्हायला पाहिजे. मला वाटते मीच बोलते आहे, मीच एवढा अभ्यास केला, मीच शहाणी आहे, मीच विद्वान आहे. नाही 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 नाही, तुझ्या हातात काही नाही आहे, काहीही नाही आहे. हा अहंकाराचा निराश करण्यासाठी सुद्धा मंगलाचरण केलं जातं. कारण ज्ञानग्रहण करताना सूक्ष्म एकाग्र बुद्धीबरोबरच प्रगल्भ, परिपक्व आणि दैवी गुणसंपन्न मनसुद्धा आवश्यक आहे. आपण पाहिलं आहे ना, 13व्या अध्यायामध्ये सुद्धा पाहिले, ज्ञानाची लक्षणंसुद्धा पाहिली होती. काय एक एक गोष्टी सुंदर आहे. त्या गीतेचा आणि उपनिषदाचा अतिशय जवळचा संबंध आहे. असू दे, आत्ता आपल्याला फक्त शांतिमंत्र किंवा मंगलाचरणाबद्दल बोलतो आहे आता. आणि खरंच हे सगळं करताना श्रद्धा आवश्यक आहे बरं का. श्रद्धा नसेल तर ह्या सगळ्या फार रुक्ष होऊन जाईल. श्रद्धा वॉन लभते ज्ञान तत्पर संयतेंद्रिया. श्रद्धा असेल तर ज्ञान मिळायला चटकन, म्हणजे क्षिप्रम भवती धर्मात्मा असंही होऊ शकतं. मग आता हे शांतिपाठ किती प्रकारचे? ते पण 3 प्रकारचे. एक म्हणजे नमस्कारात्मक आहे, म्हणजे गुरु आणि शिष्य दोघंही परमेश्वराला नमस्कार करतात. हे नमस्कारात्मक एक शांतिमंत्र आहे. दुसरा आहे तो आशीर्वादात्मक आहे. गुरु हे शिष्याला आशीर्वाद देऊन अनुग्रहित करतात, कृपा करतात, दीक्षा देतात. हा असाही दुसरा शांतिमंत्र आहे. आणि तिसरा जो आहे तो वस्तुनिर्देशनात्मक आहे. वस्तूचा निर्देश केला आहे. कुठली वस्तू? आमच्या घरात तर पुष्कळ वस्तू आहे, त्या वस्तू नाही, आत्मवस्तू. वस्तू म्हटलं की आत्मवस्तू. त्यामुळे या आत्मवस्तूचं प्रतिपादन केलं जातं. किंवा जीव आणि ब्रह्म कसं ऐक्य आहे, त्यांच्यामध्ये एकत्व कसं आहे हे ज्याच्यात सांगितलं जातं. तो तिसरा मंत्र आहे वस्तुनिर्देशात्मक. आणि हा जो मंत्र आहे ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते, हा वस्तूचा निर्देश केला आहे. कुठली वस्तू? पूर्ण वस्तू, परब्रह्माचा निर्देश केलेला आहे.
आपण त्याच्याबद्दल बोललो, अदस सर्वनामाबद्दल, इदम सर्वनामाबद्दल, तत्सर्वनाम याच्याबद्दल एक मागच्या भागात बोललो होतो. आता आणखीन एक बघणार आहोत बरं का, आणखीन एकच बघणार आहोत आणि मग प्रत्यक्ष उपनिषदाला सुरुवात करूया. आता आपण बघतोय ब्रह्मसत्यम जगन्मिथ्या, हे तर आपल्याला माहिती आहे, म्हणजे आता ऐकून माहिती आहे, आपल्याला काही कळलं नाही अजून, पण ऐकून तरी तेवढं आपल्याला माहिती की एकच वस्तू चिरंतन आहे, शाश्वत आहे, टिकणारी आहे, ती म्हणजे ब्रह्मवस्तू. आणि जगन्मिथ्या, हे जग आहे हे मिथ्या आहे. पण हेही आम्हाला पटत नाही. पण मिथ्या याचा अर्थ थोडा व्यापक घ्यायचा आहे. मिथ्या म्हणजे परिवर्तनशील. ज्या निर्मित गोष्टी आहेत त्यांना निश्चितपणाने नाश आहे. ज्या निर्माण झाल्या, ज्या उत्पन्न झाल्या त्या संपणाऱ्या आहेत. जातस्य ही ध्रुवो मृत्यू, हेही पाहिलं होतं आपण. पण आता असं बघूया, या ज्या निर्मित वस्तू आहेत, म्हणजे तुम्ही आम्ही सुद्धा बरं का, सगळ्या वस्तू, अगदी हिमालय, गंगा, काय जे सगळ्या तुम्हाला ज्या मोठ्या अगदी टिकणाऱ्या वस्तू वाटत असतील त्यांनासुद्धा अंत आहे आणि त्यांनासुद्धा मर्यादा आहे. आता मर्यादा कुठल्या त्या बघू, आणि त्या मर्यादांच्या पलीकडे तो कसा आहे हेही बघणार आहोत बरं का. एक म्हणजे देशमर्यादा आहे. देशमर्यादा कुठली देशमर्यादा, म्हणजे बघा प्रत्येक वस्तूला तिचं मोजमाप आहे. एखाद्या मोठ्या मैदानापासून अगदी लहानशा चाचणीपर्यंत त्याला काहीतरी मोजमाप आहे. एखादं मोठं मैदान, एखादं शेत असेल, अगदी 25 एकराचं शेत असेल किंवा 1 किलोमीटरचं ग्राउंड असेल, जे काही आहे त्याला मोजमाप आहे, मोजता येतं. लांबी, रुंदी हे सगळं मोजता येतं. टाचणीचं सुद्धा एवढीशी टाचणी असेल पण तिचं किती मिलीमीटरमध्ये तरी त्याचं मोजता येतं, सेंटीमीटर त्याचं वजन. म्हणजे देशमर्यादा ह्याचाच अर्थ असे की ज्या वस्तूला मोजमाप आहे. तुम्हा आम्हालासुद्धा आहे की नाही, वजन आहे, उंची आहे, रंग आहे, रूप आहे. त्यामुळे ज्याला आकारमान आहे, आणि अशी वस्तू जी आहे, लक्षात घ्या आता पुढचं थोडं वेगळं स्टेटमेंट आहे, अशी जी वस्तू आहे ती एका वेळेस एकाच ठिकाणी उपलब्ध असू शकते. आत्ता माझ्याकडे हा रुमाल आहे, हा रुमाल तुमच्याकडे नाही आहे, असा असेल पण हा नाही आहे. किंवा माझ्याकडे आत्ता जो लॅपटॉप आहे किंवा जी वही आहे ती इथेच आहे, ती दुसरीकडे नाही आहे. किंवा एवढंच कशाला, हो मी इथे आहे, माझ्या घरात आहे, मी इथे टेबलवर बसून बोलते आहे, म्हणजे मी मुंबईत नाही आहे, मी अमेरिकेत नाही आहे, मी आफ्रिकेला गेलेली नाही आहे, मी इथेच आहे. म्हणून मला देशमर्यादा आहे. पुण्यातल्या कर्वेनगर भागातल्या माझ्या घरात बसून मी बोलते आहे, एवढीच मी आहे. मी इथे पण आहे, मी तिथे पण आहे, मी तिकडे पण आहे, अशी मी नाही आहे. कारण सगळ्या निर्मित वस्तूंना मर्यादा आहे, देशमर्यादा आहे. इथे जेव्हा मी असते तेव्हा दुसरीकडे माझा अभाव असतो. याचाच अर्थ इथे माझा भाव आहे आणि तिथे माझा अभाव आहे. तुमच्या घरी मी नाही आहे ना आत्ता, इथे माझा भाव आहे, इथे माझं अस्तित्व आहे आणि तिथे माझा अभाव आहे. आपण एखाद्या कार्यक्रमाला म्हणतो ना, एखादी व्यक्ती आली नाही तर आपण म्हणतो की तुमचा अभाव जाणवला बरं का, तुमची अनुपस्थिती आम्हाला जाणवली. किंवा आजच्या भाषेत आपण म्हणतो वी मिस्ड यू. म्हणजे एक व्यक्ती, एक वस्तू एकाच ठिकाणी असू शकेल, याला म्हटलेलं आहे देशमर्यादा. दुसरी आहे कालमर्यादा. प्रत्येक निर्मित वस्तू ही एका विशिष्ट काळापुरतीच असते, काळाने बद्ध असते. त्या वस्तूला जन्म आहे, प्रारंभ आहे, बिगिनिंग आहे आणि त्या ह्याला नाशसुद्धा आहे. एका विशिष्ट, माझा जन्म केव्हा झाला तिथपासनं माझ्या मृत्यूपर्यंत एवढ्या कालखंडात मी आहे, एवढ्या पण 100 वर्षापूर्वी नव्हते, 1600 साली मी नव्हते. कारण मला कालमर्यादा आहे. तशी प्रत्येकालाच आहे, जन्मापासून मृत्यूपर्यंत ही कालमर्यादा आहे. वस्तूलासुद्धा. आता मी टाचणीचं उदाहरण घेतलं. एखादी टाचणी एखाद्या कारखान्यात निर्माण केली पण ती काही काळाने गंजून जाते, ती टाकून दिली जाते, तिचं आयुष्य संपतं. म्हणजे कालमर्यादा प्रत्येकाला आहे. जशी हिमालयाला पण कालमर्यादा आहे, गंगेला पण कालमर्यादा आहे. जास्त असेल, हजारो वर्षांची असेल, आम्हाला काही 100 वर्षाची अगदी जास्तीत जास्त. मुंगीला आणखीन कमी असेल, फुलपाखराला जेमतेम 15 दिवसाची कालमर्यादा आहे. काळ वेगळा असेल पण मर्यादा प्रत्येकाला आहे. हे कळलं आता. बघा ना, आपल्या या कालमर्यादा आहे, देशमर्यादा आहे. वस्तुमर्यादा तर आहेच आम्हाला. वस्तू, मी स्त्री आहे म्हणजे मी पुरुष नाही आहे.
मी लहान बालक नाही आहे, मी ही आहे, मी स्त्री आहे, म्हणजे मी सिंह नाही आहे, मी घोडा नाही आहे, मी स्त्री आहे, मी माधवी जोशी आहे, एवढी माझी वस्तुमर्यादा आहे. बघा ना, आता टाचणीचं म्हटलं, टाचणी ही सुई नाही होणार, सुई आहे ती खिळा नाही होणार, सुई ही सुईच आहे, खिळा हा खिळाच आहे, किंवा घोडा हा घोडाच असणार आहे. त्यामुळे वस्तुमर्यादा प्रत्येकाला स्वतःचे स्वतंत्र विशिष्ट असे गुणधर्म आहेत. गुलाब आहे तो गुलाबच आहे, हा गुलाब पण आहे आणि मोगरा पण आहे असं होईल का? नाही ना होणार. गुलाब हा गुलाबच असणार आहे, मोगरा हा मोगराच असणार आहे, बकुळीची फुलं ही बकुळीचीच फुलं असणार आहे. वस्तुमर्यादा प्रत्येकाला आहेच. त्यामुळे मुंगी कधी हत्ती बनणार नाही, पर्वत कधी नदी होणार नाही. प्रत्येक वस्तूला वस्तुनिष्ठता आहे, त्याचे स्वाभाविक गुणधर्म आहेत. त्यामुळे अगदी दोन व्यक्तींची अगदी जुळी भावंड घ्या, चेहरेपट्टीसारखी आहे, स्वभावसारखे आहेत, तरी ही व्यक्ती आणि ती व्यक्ती वेगळीच आहे. ही वस्तुमर्यादा आहे. ही व्यक्ती, कुठलीही व्यक्ती 100% दुसऱ्यासारखी होणारच नाही. त्यामुळे सगळ्या निर्मित वस्तूंना देशमर्यादा, कालमर्यादा, वस्तुमर्यादा, म्हणजेच आणखीन एक शब्द वापरते फक्त आपला परिचय होण्यासाठी बरं का. आपल्याला एक ह्या टर्मिनॉलॉजी समजून घ्यायची, या ज्या संज्ञा आहेत ना ह्या समजून घेण्यासाठी एक मी पुढचा शब्द वापरते आहे. आपण सगळे परिच्छिन्न आहोत. नवीन शब्द आहे. आपण सगळे परिच्छिन्न आहोत, परिच्छिन्न, मर्यादित, विकारयुक्त आहोत. म्हणजे एवढ्या देशामध्ये, एवढ्या कालामध्ये आणि एवढ्या वस्तूमध्ये आपण लिमिटेड आहोत, बांधले आहोत, बद्ध आहोत. तसेच आपल्याला सगळ्यांना 6 प्रकारचे विकार आहेत. अस्ति, जायते, विपरिणमते, वर्धते, अपक्षीयते आणि प्रणश्यती. हे 6 विकार आपण मागेसुद्धा पाहिले. असे विकार आहेत. त्यामुळे आपण काय आहोत, आपण स्वतःला किती अमर समजत असलो तरी नाही होत ना अमर. आपण सगळे अपूर्ण आहोत, अल्पायुषी आहोत, अल्पव्यापी आहोत, अल्पशक्तिमान आहोत. सगळंच अल्प आहे आमच्याकडे. पण तो नाही बरं का असा. त्याला कुठल्या काळाची मर्यादा नाही, देशाची मर्यादा नाही, वस्तूची मर्यादा नाही. तो अमर्याद आहे. म्हणजे कसा? अब्जावधी वर्षापूर्वी तो होताच. तुम्ही आम्ही नव्हतो, काही नसेल, जगसुद्धा नसेल, हे ब्रह्मांडसुद्धा नसेल, पण तो होताच अब्जावधी वर्षापूर्वी. म्हणजे त्याला कालमर्यादा नाही. त्याला देशमर्यादा आहे का, की तो फक्त पुण्यातच आहे, माझ्याच घरी आहे असं आहे का? अहो नाही, वाटेल तिथे. आफ्रिकेच्या जंगलातसुद्धा तो आहे, अमेरिकेच्या टॉवरमध्ये सुद्धा आहे, ऑस्ट्रेलियाच्या समुद्रातसुद्धा तो आहे. तो कुठे नाही. त्याला देशमर्यादा नाही, त्याला कालमर्यादा नाही, त्याला वस्तुमर्यादा नाही. एकाच वस्तूमध्ये तो आहे. तो फक्त माणसातच आहे नाही. अहो माकडामध्ये सुद्धा तोच आहे, अजगरामध्ये सुद्धा तोच आहे, अगदी बेडकामध्ये सुद्धा तोच आहे. सगळीकडे तोच भरलेला. म्हणजे वस्तुमर्यादा नाही. एवढंच कशाला हो, निर्जीव वस्तूमध्ये तोच आहे. झाडामध्ये, पानामध्ये, फुलामध्ये, नदीमध्ये, डोंगरामध्ये, सगळीकडे तो भरवून राहायला व्याप्त आहे. म्हणून त्याला देशमर्यादा, कालमर्यादा, वस्तुमर्यादा काही नाही. आता बघा ना, काय कमाल आहे. बरं, आम्ही स्वतःला अगदी पूर्ण समजतो आहोत सुद्धा पूर्ण, पण आपल्यामध्ये खूप भेद आहेत बरं का. खूपच भेद आहेत. ते 3 प्रकारचे भेद बघूया आणि मग प्रत्यक्ष सुरुवात करूया बरं का. 3 प्रकारचे भेद कुठले? एक म्हणजे विजातीय. आधी भेदांची नावं सांगते आणि मग त्याचं एक्सप्लेनेशन देणार आहे. विजातीय भेद, सजातीय भेद आणि स्वगत भेद. हे भेद आधी समजून घेऊया, म्हणजे मग आपलं पुढचं जे विचार मंथन आहे ते जास्त सुकर होईल, सुगम होईल. विजातीय भेद म्हणजे पूर्णतः वेगळं असणं. बघा ना, सिंह आणि ससा याच्यामध्ये काय साम्य आहे? सिंह शूर आहे आणि ससा भित्र आहे. काहीही साम्य नाही आहे. सिंहामध्ये, सस्यामध्ये, नदीमध्ये, पर्वतामध्ये काहीच साम्य नाही. अगदी टोटली वेगळं आहे. कुत्रा वेगळा, माणूस वेगळा, हत्ती वेगळा, फुलपाखरू वेगळं, मासा वेगळा, किडा वेगळा, पक्षी वेगळा. काय साम्य आहे? किडा एवढूसा, तो पक्षी केवढा. कसलंही साम्य नाही. दिसण्यात नाही, असण्यात नाही, आकारात नाही, आहारात नाही, बुद्धीत नाही, अवयवात नाही, प्रजननात नाही, कशातच काहीच साम्य नसणं म्हणजे विजातीय भेद आहे. विजातीय, जातीचा काही संबंधच नाही. पण त्याच्यामध्ये हे भेद नाही आहेत. त्याच्यामध्ये कुठलेच भेद नाही आहेत.
हा विजातीय भेद आपण पाहिला बरं का. आता दुसरा भेद बघूया, सजातीय भेद बरं का. सजातीय भेद म्हणजे जात एकच आहे. जात कुठली आहे? माणसाचीच जात आहे किंवा कुत्र्याचीच जात आहे किंवा आंब्याची जात आहे किंवा तांदळाची जात आहे, असं बघूया. आता जरा वेगवेगळी उदाहरणं बघूया. तांदूळ म्हटलं तर तांदूळ हा सगळीकडे तांदूळ आहेच आहे, पण केवढे प्रकार आहेत. बासमती वेगळा, दिल्ली राईस वेगळा, आंबेमोहर वेगळा, इंद्रायणी वेगळा, चिन्नोर वेगळा, कोलम वेगळा. हो किती प्रकार आहेत. एवढे तर मी आता 5-7 नावं घेतली. याच्या पलीकडे तांदळाच्या किती जाते. म्हटलं तर काय आहे, सगळा तांदूळच आहे, म्हणजे जात एकच आहे, पण त्याचे प्रकार अनेक आहेत. आंबा, आंब्याचं उदाहरण घ्या. आंबा एकच असतो, पण आंब्याचे प्रकार किती. हापूस आहे, पायरी आहे, लंगडा आहे, दशहरा आहे, रायवळ आहे, गावठी आहे, गोटी आंबा आहे. किती प्रकार आहेत. म्हणजे जात एकच. आंब्यामध्ये सुद्धा 100 प्रकार, तांदळामध्ये 100 प्रकार, माणसामध्ये तो किती प्रकार आहेत. आपल्याला इथे भारतातली सुद्धा माणसं ओळखू येतात. साऊथ इंडियन आपल्याला लगेच ओळखू येतो, पंजाबी माणूस लगेच कळतो, काश्मीरी माणूस आणखीन कळतो. तसंच आपल्या परदेशातली सुद्धा युरोपियन माणसं वेगळी ओळखू येतात, आफ्रिकन माणसं ओळखू येतात. म्हणजे माणूस म्हटलं तर माणूसच आहे. नाक, डोळे, हातपाय सगळं आपल्यासारखंच त्यांना आहे, पण तरी वेगळं आहे. तरी वेगळं आहे. ह्याला म्हटलेलं आहे सजातीय भेद. बघा ना. किंवा अगदी माणसामध्ये, अगदी आपण आपली माणसं म्हणा, महाराष्ट्रीयन मराठी बोलणारी म्हटली तरी किती भेद आहेत. एखादा गोरा आहे, एखादा काळा आहे, उंच आहे, बुटका आहे, नकटा आहे, नाकेला आहे. प्रत्येकामध्ये केवढे भेद आहेत. म्हणजे एक व्यक्ती काही दुसऱ्यासारखी नाही. याला म्हटलेलं आहे सजातीय भेद. विजातीय कळलं, सजातीय कळलं. बरं, आता आणखीन सूक्ष्माकडे चाललो आहे आपण. म्हणजे बघा हां, एकच माणूस म्हटला, अगदी एकच माणूस बरं का, मी 10 माणसं आपण घेणार नाहीत, एकाच माणसाचा विचार केला तरी बघा ना, विजातीय भेद आहेतच. एकाच देहाचे भिन्न अवयव असतात की नाही. माझा हात आहे तो माझ्या नाकासारखा नाही आहे, माझे डोळे आहेत ते माझ्या पायासारखे नाही आहेत, कान आहेत ते दंडासारखे नाही आहेत. म्हणजे प्रत्येक अवयव वेगळा आहे. अहो एवढंच कशाला, उजवा डोळा आणि डाव्या डोळ्यामध्ये सुद्धा फरक आहे. बरं, मी समोरनं वेगळी दिसते, पाठमोरी वेगळी दिसते, उजव्या साईडनी वेगळी दिसते, डाव्या साईडनी वेगळी दिसते. म्हणजे माझ्या एकटीमध्ये मी एकच व्यक्ती म्हटलं तरी माझ्यात केवढे भेद आहेत. किंवा झाडाचं उदाहरण घ्या. झाड एकच असतं, पण झाडाची पानं आहेत ती मुळांसारखी आहेत का, फळं आहेत ती खोडासारखी आहेत का. अहो सगळं वेगळं आहे. म्हणजे पानं, फुलं, खोड, फांद्या, डहाळी, मुळं सगळं आकाराने वेगळं, कार्य वेगळं, गरजा वेगळ्या. बरं, घरातल्यासुद्धा एक घर आहे, हे माझं घर आहे, पण भिंती आहे त्या फरशीसारख्या नाही आहेत, फरशी आहे ती खिडकीसारखी नाही आहे, खिडकी आहे ती दारासारखी नाही आहे. सगळं वेगळं आहे की नाही. म्हणजे हे स्वगत भेद ह्याला म्हटलेलं आहे. स्वगत, एकाच ऑब्जेक्टमध्ये अनेक भेद असतात. आता हे झाले निर्मित वस्तूंमधले भेद, म्हणजे मिथ्या ज्या परिवर्तनशील आहे ह्याच्यामध्ये हे स्वगत भेद, सजातीय भेद आणि विजातीय भेद आपण पाहिले. पण ते परब्रह्म त्याच्यामध्ये भेदच नाही आहे. मी लहानपणी वेगळी दिसत होते. लहानपणी जेव्हा मी फ्रॉक घालत होते, स्कर्ट घालत होते, परकर पोलकं घालत होते, साडी तरुण वयामध्ये वेगळी साडी नेसत होते, पंजाबी ड्रेस, तेव्हा मी वेगळी दिसत होते. आता मी वेगळी दिसते. म्हणजे माझ्यातच केवढा फरक पडला आहे. त्याच्यात नाही पडत बरं का. तो कधी बाल नाही आहे, तो कधी तरुण नाही आहे, तो कधी म्हातारा होणार नाही, तोला कधी नाश पण नाही, असा तो आहे. त्यामुळे बघा ना, तो सगळीकडे आहेच आणि कुठल्याही फॉर्ममध्ये असू दे तो तसाच आहे, तसाच आहे कुठल्याही फॉर्ममध्ये असला तरी बरं का. म्हणजे बघा हां, तळ्यातलं पाणी आहे, तेच पाणी पिपामध्ये भरलं, तेच पाणी वाटीमध्ये घेतलं, तेच पाणी पळीमध्ये घेतलं तरी पाणी तेच आहे. आकार तुम्ही बदलाल, तुम्ही बादलीत घ्याल, तुम्ही घागर भराल, तुम्ही कळशी भराल, तुम्ही तांब्या भराल, पण पाणी तेच आहे. परब्रह्म तसंच आहे. अनेक रूपामध्ये दिसतं आहे ते. मुंगीमध्ये पण तोच आहे आणि हत्तीमध्ये पण तोच आहे. बघा ना, सगळ्या चराचरामध्ये तोच भरून राहिलेला आहे. पोत्यातली साखर आणि चमचाभर साखर ह्याच्यामध्ये काहीही फरक नाही. तो एकच आहे, तो पूर्ण आहे. आणि म्हणून आपण हा श्लोक म्हणला, ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते.
हे सगळं विश्व म्हणजे एक विराट पुरुष आहे आणि आपण सर्व म्हणजे त्याचे अवयव आहोत, परस्पर संबंध आहेत. त्यामुळेच इतरांची पुष्टी करणं ही म्हणजे माझी पुष्टी करणं आहे. सर्वांना सांभाळलं तर खऱ्या अर्थाने माझा सांभाळ होईल. एका देहाचे आपण अवयव आहोत ना. आता बघा, मला कानाला इथे खाज सुटली, माझ्या हाताने खाजवलं म्हणून हाताला काही वाटलं का मी कशाला ते हे करू? असं नसतं. असं नसतं. माशी आली तर आपण हाताने उडवतो. मला काही आणायचं असेल तर पाय चालत जाणार. मग कुणी कुणाचे आभार मानायचे, कुणी कुणाला थँक्यू म्हणायचं? एका शरीराचे जसे अवयव तशा त्या एकाच परमात्म्याचे आपण हे सगळे विविध घटक आहोत. त्यामुळे दुसऱ्यांची पुष्टी करणं म्हणजेच माझी पुष्टी करणं आहे. इतकं सोपं लॉजिक आहे ह्याच्यामध्ये. त्यामुळे तो सगळीकडे आहे एवढंच आपण आत्ता जाणून घेतलं. आता थोडंसं प्रत्यक्ष उपनिषदाला सुरुवात करताना आपण आज सुरुवात करणार आहोत ते ईशावास्य उपनिषदाला. ईशावास्य उपनिषद काय आहे, कुठे आहे? आधी आम्हाला शोधायचं झालं. उपनिषदाचं पुस्तक नाही, पण आम्हाला कुठे शोधायचं? तर शुक्ल यजुर्वेदामध्ये आपण 4 वेद पाहिले. यजुर्वेदाचे 2 भाग आहेत, शुक्ल यजुर्वेद आणि कृष्ण यजुर्वेद. त्याच्यातल्या शुक्ल यजुर्वेदामध्ये वाजसेनीय शाखेचा 40वा अध्याय हा आहे, हा ईशावास्य उपनिषद किंवा ईशोपनिषद किंवा त्याला आणखीन एक नाव आहे संहिती उपनिषद. अशा उपनिषदाचा आज आपण अभ्यास सुरू करणार आहोत. आज पूर्ण होणारच नाही, एक मंत्रसुद्धा होणार नाही, कारण अतिशय भरलेलं आहे. आता सगळ्या कितीतरी 200च्या वर उपनिषद आहेत. त्याच्यातली 10 प्रमुख उपनिषद आहेत आपण पाहिलं. पण 10ही काही लहान आहेत, काही मोठी आहेत, काही गद्यात्मक आहेत, काही पद्यात्मक आहेत. सगळं आपण ह्याच्याविषयी बोललो आहे. पण एवढा सगळा अभ्यास आमच्याच्यानी नाही होणार हो, असं वाटतं आहे का तुम्हाला? बरं ठीक आहे ना. किती आपल्याला आमच्या अध्यात्मामध्ये, आपल्या परंपरेमध्ये किती सूट दिलेली आहे. सगळ्या उपनिषदांचा अभ्यास नाही जमणार असं वाटत असेल तर एकाच उपनिषदाचा अभ्यास करा. ते उपनिषद कुठलं? ते आहे पहिलं उपनिषद, ते म्हणजे ईशावास्य किंवा ईशोपनिषद किंवा संहिती उपनिषद. काय हे उपनिषद आहे आणि किती केवढं मोठं आहे, व्याप्ती तरी किती आहे? तर ह्याला 18 मंत्र आहेत. उपनिषदाचे मंत्र असं म्हटलं जातं. हे 18 मंत्र आहेत. 18 मंत्र म्हणजे अतिशय टप्पोऱ्या पाणीदार मोत्यांचा, 18 मोत्यांचा सुघड असा सर आहे. एवढा तर आपल्याला अभ्यास तर आलाच पाहिजे. 18 मंत्रांचा अभ्यास करणं इतकं काही कठीण नाही आहे. 18 अध्यायांचा आपण अभ्यास केला आहे, 700 श्लोकांचा अभ्यास केला आहे. 18 मंत्रांचा अभ्यास जरूर करूया, निश्चित करूया. आणि मीच करणार आहे. आपण ठरवायचं आहे मीच करणार आहे. मी नाही केलं तर कोण करणार? आणि बुद्धीचं तुम्ही संशय घेऊच नका. आपण प्रत्येकजण त्या ब्रह्माचा अंश आहोत. त्यामुळे आपल्या प्रत्येकाकडे बुद्धी आहे आणि ती बुद्धी आणखीन सूक्ष्म, कुशाग्र, तीक्ष्ण करण्याची आपल्यामध्ये ताकद आहे. त्यालाच प्रार्थना करायची, त्यालाच हाक मारायचे आणि रोज प्रयत्न मात्र आपणच करायचे. असं केलं तर आपल्याला उपनिषदाचं आकलन होणं अजिबात अवघड नाही आहे, निश्चितपणाने होईल. आणि नुसते आपणच नाही तर आपल्याबरोबर आपल्या प्रियजनांनीसुद्धा हा अभ्यास करावा असं आपल्याला वाटत असेल तर त्यांनासुद्धा बरोबर घेऊन जाऊया आपण. प्रत्येकाला, ज्याला स्वतःच्या कल्याणाची आस आहे, स्वतःचं कल्याण व्हावं, ऐहिक आणि पारलौकिक दोन्ही असं वाटत असेल, अशा प्रत्येकाने उपनिषदाचा अभ्यास करायलाच हवा. कारण तुम्ही हे भाग्यवान आहात, आपण सगळे भाग्यवान आहोत. कारण आपण इकडे नुसते वळलो हेच मोठं भाग्य आहे. आणि म्हणून या ईशावास्य उपनिषदाचा अभ्यास जरूर करावा. बरं, 18 मंत्रही आम्हाला जमणार नसतील तर एकाच मंत्राचा अभ्यास करा, पण तो मनापासनं करा. आणि नुसताच तो अभ्यास म्हणजे त्याचं व्याकरण आणि त्याचं पाठांतर नाही करायचं, त्याचं अनुसरण करायचं आहे. तो आपल्याला आचरणात आणायचा आहे. हा पहिला मंत्र आहे तरी काय? चला बघूया. सुरुवात परत ओमनीच केलेली. ओम काय म्हटलेलं आहे? मंत्र म्हणते आणि प्रत्येक अक्षर महत्त्वाचं आहे. त्यामुळे आज होणारच नाही आहे, एवढं करून आज हा श्लोक मंत्र होणारच नाही आहे.
मंत्र काय आधी बघूया. ओम ईशावास्यमिदं सर्वै यत्किंच जगत्यां जगत तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधः कस्य स्विद्धनं. फार महत्त्वाचं आहे. सगळं सारच आलेलं आहे. अध्यात्माचं, परमार्थाचं, पारलौकिक विद्येचं सगळं सार ह्या एका मंत्रामध्ये साठवलेलं आहे. काय म्हटलेलं आधी साधा अर्थ बघूया, मग बिटवीन द लाईन बघूया, मग प्रत्येक शब्दाचा अर्थ बघूया आणि मग पुन्हा साकल्याने सगळ्या मंत्राचा अर्थ बघूया. ईशावास्य. ईशा, ईश कोण आहे? या परमेश्वराने सर्व विश्व जग व्यापलेलं आहे. काय म्हटलेलं आहे? जगत्याम जगत. जग आहे, पण कशातलं जग? जगातलं जग. जगत्याम ही सप्तमी विभक्ती आहे आणि जगत ही प्रथमा विभक्ती आहे. जगातलं जे जग आहे ते सगळं या ईश्वराने व्यापलेलं आहे. मग या जगात आम्ही राहायचं तरी कसं? ते न मग याचं भोग कसे घ्यायचे? ह्या इथे ही सगळी सृष्टी निर्माण केलेली आहे. कितीतरी फळं आहेत, फुलं आहे, धान्य आहे, अन्न आहे, कितीतरी छान छान गोष्टी आहेत. याचं आम्ही सेवन करायचं का नाही? याचे भोग घ्यायचे का नाही? घ्यायचे ना. पण कसे? ते न त्यक्तेन भुञ्जीथः. या सगळ्या जगाचा अनुभव घ्या, आस्वाद घ्या. कसा? त्यागपूर्वक वृत्तीने भोग घ्या. खरं म्हटलं तर परस्पर विरुद्ध वाटते. त्याग वेगळा आणि भोग वेगळा. पण अध्यात्मामध्ये हे दोन्ही परस्पर विरुद्ध शब्द कसे एकत्र आले तेच तर बघायचे. म्हणून त्यागपूर्वक भोग घ्या. आणि आणखीन चौथ्या चरणामध्ये सांगितलं आहे मा गृधक. मा म्हणजे नको, डोंट. गृध म्हणजे हिसकावून घेणे. मा गृधक कस्य स्विद्धनम. कोणाच्याही धनाचा अपहार करू नका. आम्ही कुठे चोर आहोत? आम्ही तर चांगली माणसं आहोत. पण सांगितलं आहे मा गृधक कस्य स्विद्धनम. कोणाच्या धनावर डोळासुद्धा ठेवू नका. आणि याहीपेक्षा हे धन म्हणजे आम्ही समजतो ती कॅश नाही, ते सोनं नाणं, हिरे माणकं, पैसा नाही. याच्या पलीकडे फार मोठा विचार आहे. धनामध्ये काय काय इन्क्लुडेड आहे ते सगळं बघणार हळूहळू. त्या परमेश्वराला काय म्हटले? परमेश्वर, परब्रह्म असं काही म्हटलं नाही. त्याला म्हटलेलं आहे ईश. ईश. ईश म्हणजे काय आहे? तर ईश प्रत्येक शब्द महत्त्वाचा आहे बरं का. ईशन शक्ती ज्याच्याकडे आहे तो ईश. बघा आता ईशन शक्ती म्हणजे काय? ईशन याचा अर्थ आहे शासन करणारी शक्ती. शासन म्हणजे दोन्ही अर्थाने. शासन म्हणजे नियंत्रण करणारी आणि शिक्षा देणारी जी शक्ती आहे तिला ईशन शक्ती असं म्हटलेलं आहे. शासन म्हणजे आपलं आता आपण सरकारला म्हणजे आपण भारतामध्ये राहत असताना सरकारला आपण शासन म्हणतो. तसा तो शासन. सरकार आपल्याला काय करतो? नियम पण घालून देतात आणि नियम पाळले नाही तर शासन करतात. पण ह्या सगळ्यांना शासन करणारा तो बसलाय ना वरती, तो ईश आहे. आणि या ईशाने सर्व जग व्यापलेलं आहे. बघा आता थोडे आधी बोलूया आणि मग प्रत्येक शब्द अतिशय महत्त्वाचे. त्यांनी काय केलं? ईशावास्यम इदम सर्व. इदम म्हणजे हे म्हणजे जे आत्ता आम्हाला डोळ्यांनी दिसतंय तेच सगळं बरं का. अगदी सगळं आम्हाला घरं दारं डोंगर नद्या पर्वत प्राणी पशु पक्षी वेली वृक्ष सगळं दिसतं. हे सगळं त्यांनी व्यापलेलं आहे. ईश्वराने व्यापलेलं आहे. यत्किंच. याला एक्सेप्शन आहे का? की इथे परमेश्वर नाही ना. एक्सेप्शनच नाही आहे. यत्किंच जे काही इथे आहे डोळ्यांनी सुद्धा तुम्हाला दिसत नसेल असे सूक्ष्म कीटकसुद्धा आहेत ना या जगात, त्याच्यातसुद्धा तोच आहे. जेवढ्या मोठ्या डायनॉसॉरमध्ये आहे तसाच तो नाजूक अशा फुलपाखरामध्ये पण आहे. जसा तो अक्राळ विक्राळ अशा सिंहामध्ये आहे तसा सशामध्ये पण आहे. जसा पर्वतामध्ये आहे तसा नद्यामध्ये सुद्धा आहे. जसा अगदी उधळणाऱ्या स्वैर अशा घोड्यामध्ये आहे तसाच तो संथ अशा गोगलगाईमध्ये सुद्धा आहे. अहो तो तुमच्यात आहे, माझ्यात आहे, हिच्यात आहे, त्याच्यात आहे. आपल्या शरीरातल्या प्रत्येक पेशीमध्ये सुद्धा तोच. आता काय बोलणार? यत्किंच जगत्याम जगत. बघा ना आता जगत्याम जगत ह्याचाही थोडासा अर्थ बघूया बरं का. जगत्याम जगत, जगातलं जग. आधी जगत हा शब्द कशावरनं आला आहे?
आम्ही म्हणतो हे जग असं आहे, हे जग तसं आहे, आम्ही या जगात राहतो, आम्ही जगप्रदक्षिणा करणार आहोत वगैरे. आपण जग शब्द खूप रँडमली वापरतो. पण जग म्हणजे काय? जग याचा अर्थ आता बघूया निरुक्ताप्रमाणे, बरं का. मी परवाही बोलले होते तुमच्याशी. शब्द कशावरनं आला आहे? जगत शब्द आला आहे तरी कशावरनं? गम धातू आहे. गम म्हणजे जाणे, गमगच्छ. आणि त्या गमगच्छ जसं आपण आता पाचव्या अध्यायामध्ये पाहिलं होतं, पश्यन, शृण्वन, स्पृशन, जिघ्रन, नश्नन, गच्छन, स्वपन, श्वसन पाहिलं होतं ना. त्याला सगळ्याला त लागलेला आहे. त किंवा न म्हणा. पश्यन, शृण्वन, स्पृशन, जिघ्रन असं आपण पाहिलं होतं. आता ह्या गमधातूचं असं वर्तमान काळवाचक धातुसाधित विशेषण करायचं असेल जर का, तर त्या गमचं काय होईल? गच्छन तर होतंच, पण आणखीन गला ज लागतो. जेव्हा द्विरुक्ती होते ना, द्वित्व होतं, तेव्हा गला मागे ज लागतो आणि त्याला पुढे त लागला आहे. त्यामुळे ग त्याच्या मागे ज आणि पुढे त. जगत हे त्याचं वर्तमान काळवाचक धातुसाधित विशेषण आहे. फार व्याकरणात नको जायला. आता त्याचा अर्थ बघूया. जगत याचा अर्थ आहे जाणारं. जाणारं. आता कुठे जाणारं? हे जग कुठे चाललं आहे? जाणार कुठे? तो अर्थ नाही आहे. जाणार म्हणजे एखाद्या विशिष्ट डेस्टिनेशनला जाणार असा अर्थ नाही आहे. पण हे जग आहे ना, ते बदलणार आहे. जाणारं म्हणजे परिवर्तन होणार आहे. रोज अखंड बदलणारं हे जग आहे. काल होतं ते आज नाही आहे. 10 वर्षापूर्वी होतं ते आज नाही आहे. 50 वर्षापूर्वी तर अजिबातच काही शिल्लक नाही आहे. 72 तासात आपल्या शरीराचा एक अनेक कण बदलतो, तर बाकीच्या गोष्टींची काय कथा? अहो एवढंच कशाला, आत्ता तुम्ही या व्हिडिओ बघायला सुरुवात केलीत तेव्हाचे तुम्ही आणि आत्ताचे तुम्ही सारखे नाही आहात. बदललात तासाभरात. वाटत नाही आहे तुम्हाला, पण बदललात ना. त्यामुळे असं बदलणारं हे जे विश्व आहे आणि या विश्वातलं जे विश्व आहे, म्हणजे आपण ज्याला जग म्हणतो ते, जगत्याम जगत, या सगळ्याला त्यांनी व्यापून टाकलेले. ईशावास्यम इदम सर्वै, हे सगळं त्यांनी व्यापून टाकलेलं आहे. मग आता सगळ्या विश्वात जर ब्रह्म भरलं आहे, आम्हाला कळलं, पटलं बरं का. सगळ्या विश्वात ते ब्रह्म भरून राहिले. पण मग आता आम्ही जगायचं तरी कसं? आम्हाला प्रश्नच पडला. एवढंही कळलं, माझ्यात तो आहे, त्याच्यात आहे, त्याच्यात आहे, त्या खिडकीत आहे, त्या सोफ्यामध्ये आहे, त्या दारामध्ये आहे, सगळीकडे ब्रह्म आहे. किंवा आमच्या अन्नामध्ये, आमच्या पोळीमध्ये, आमच्या भातामध्ये, आमच्या सफरचंदामध्ये तोच आहे. मग आम्ही खायचं का नाही? पोळी तोडताना भीतीच वाटेल आम्हाला. मग त्या ब्रह्माला आपण हे करतोय का काय? सफरचंद खाताना त्या सफरचंदामध्ये सुद्धा तो आहेच आहे. त्या संत्र्यामध्ये, त्या आंब्यामध्ये, त्या पपईमध्ये तो आहेच आहो. मग ह्याला आम्ही करू का नको, जगू का नको असं वाटतंय आम्हाला. अहो दिलं आहे ना सोल्युशन, लगेच दिलेलं आहे पुढच्याच ओळीत. घ्या ना. अहो तुमच्यासाठीच ही सृष्टी बनवली आहे. ही इतकी सृष्टी, विविध रंगी सृष्टी आहे, तुमच्यासाठीच आहे. नको रे जीवा होऊ तू कष्टी, आनंद भोगण्या ही सारी सृष्टी, असं म्हणून ठेवलेलं आहे संतांनी. मग अशा सृष्टीचा उपभोग घ्यायचा आहे, आस्वाद घ्यायचा आहे. पण कसा घ्यायचा आहे? तेन त्यक्तेन, त्यागात. बघा ना, नाहीतर आम्हाला प्रश्नच पडेल, आम्ही श्वास तरी कसा घ्यायचा? पण या हवेतसुद्धा ते परब्रह्म आहे. पृथ्वीवर पाय तरी कसा ठेवायचा? पोळी तरी तोडायची कशी? आम्हाला जगण्यासाठी काही भोग तर निश्चितच घ्यावे लागतील. तर मग ते भोग कसे स्वीकारायचे? कृतज्ञ भावनेने स्वीकारायचे. कृतज्ञ भावनेने. पृथ्वीवर पाय ठेवताना, उठल्यानंतर जमिनीवर पहिला पाय ठेवताना तिची क्षमा मागायची. कारण त्याच्यात तो आहे ना, त्या पृथ्वीमध्ये तोच आहे. मग ती श्लोक म्हणायचा आहे. समुद्रवसने देवी पर्वतस्तन मंडले विष्णुपत्नी नमस्तुभ्यं पादस्पर्शं क्षमस्व मे. प्रत्येक क्रिया करताना कृतज्ञता. सगळे काही श्लोक म्हणत बसू नका. तुम्ही म्हणाल मग आम्ही व्यवहारातली कामं कधी करणार? पण काही विशेष प्रसंगी दिवसातनं 5 वेळा तरी आपल्याला ही कृतज्ञतेची आठवण झाली पाहिजे. पहिलं जमिनीवर पाय ठेवताना, दुसरं स्नान करताना, स्वच्छता, आपल्या शरीराची स्वच्छता करताना सुद्धा त्या पाण्यामध्ये सुद्धा तोच आहे.
त्या साबणामध्ये, तुमच्या त्या शॅम्पूमध्ये, त्या सगळ्यामध्ये तो आहेच. तो नाही आहे का? तो आहेच सगळीकडे. त्यामुळे स्नान करताना, तुम्ही भोजन घेताना, तुम्ही निद्रा घेताना प्रत्येक वेळेस त्याचं 5 वेळा तरी निदान दिवसभरामध्ये स्मरण करा. घराच्या बाहेर पडताना 5 वेळा तरी त्याला नमस्कार केल्याशिवाय जायचंच नाही. त्यामुळे हे जे भोग स्वीकारायचे ते कृतज्ञ भावनाने केले किंवा नम्रतेने आणि आवश्यक तेवढेच भोग स्वीकारायचे. मला मिळतं आहे, माझ्याकडे खूप पैसा आहे म्हणून वाटेल त्या वस्तू वाया नाही घालवायच्या, कारण त्यामध्ये परमेश्वर आहे. तेन त्यक्तेन भुंजीथाः. भोग घ्या, त्यागपूर्वक घ्या आणि आवश्यक ते एवढेच घ्या. त्याच्यापेक्षा पाणी नासायचं नाही, अन्न नासायचं नाही, कुठल्याच नैसर्गिक साधन संपत्तीला कधीही बाधा आणायची नाही, त्याचा व्यर्थ नाशसुद्धा करायचा नाही. कारण खरंच बघा ना, जर आपल्या मनात अन्न हे ब्रह्म आहे असं कळलं, पटलं, तर आपण त्याचा गैरवापर करणार नाही, त्याचा व्यर्थ उपयोग करणार नाही. आवश्यक तेवढंच मी अन्न घेईन. जिव्हा लौल्य म्हणून काहीतरी वाया घालवणार नाही की हे मला आवडलं वाटलं म्हणून मी घेतलं आणि मग परत टाकून दिलं, असं होणार नाही. त्यामुळे आणि खरं सांगू का, प्रत्येक वेळेस जाणीव असायला पाहिजे की परमेश्वर जे करतो आहे ना माझ्यासाठी ते माझ्या हिताचंच आहे. कधी संकट देतो, कधी अनुकूल परिस्थिती देतो, पण जे आहे ते माझ्या हिताचंच आहे. त्याला माझी जेवढी काळजी तेवढी मला पण नाही आहे. त्यामुळे कृतज्ञतेने त्यांनी दिलेल्या संकटाचा सुद्धा आनंदाने स्वीकार करायचा आहे. त्यांनी व्याधी दिली, त्यांनी दुःख दिली, तरीसुद्धा तुला घडवायचं आहे, तुला खंबीर बनवायचं आहे असं त्याची इच्छा आहे असं म्हणायचं आणि प्रत्येक गोष्टीचा स्वीकार करायचा आहे. आदराने कृतज्ञतेने स्वीकार केला तर समाधानाने मन भरून जाईल आणि आनंदाची अनुभूती आहे. समोर आलेलं अन्न जर का परमेश्वराचा प्रसाद आहे असं मानलं तर तो प्रसादसुद्धा वाटून घेतला जाईल. प्रसाद हा एकट्याने खायचा नसतो. अगदी एवढूसा साखर फुटाणा असला तरी तो 4 जणांना देऊन खायचा. एखादा पेढा असेल तरी तो 10 जणांमध्ये कणकण जरी वाटला, प्रसाद हा नेहमी वाटून घ्यायचा असतो. मग आता जर माझं रोजचं भोजन जर का प्रसाद असेल तर मला सगळ्यांना त्याचा कणकण का होईना, निदान एक टोकन म्हणून का होईना, एक नैवेद्य म्हणून का होईना आपल्याला दाखवायला पाहिजे. आणि आपल्याकडे तशी पद्धत होती बरं का पूर्वी. गोग्रास होता, काकबळी होता, वैश्वदेव होता, अतिथी होते, माधुकरीवाले होते, अनेक ब्राह्मण जेवायला असायचे, किती गोष्टी होत्या. पशु पक्षी, ब्राह्मण, अतिथी, अभ्यागत या सगळ्यांना देऊन जर का आपण सेवन केलं अन्नाचं तर मग तो अन्नाचा प्रसादच होणार आहे. ते अन्न साधं माझ्या जिव्हा लवल्यासाठी मला हे आवडतं म्हणून नाही आहे, तो प्रसाद आहे. मग बघा तो किती गोड लागतो. त्यागपूर्वक स्वीकार केला तर ते गोड लागतं. आणि हे भारतीय संस्कृतीचं वैशिष्ट्य आहे बरं का, त्यागपूर्वक भोग हे. आणि खरंच आहे. आणि शेवटच्या चरणात जे म्हटले ना, कुणाच्याही धनाचा लोभ नको. ज्यांच्याकडे एवढा पैसा आहे, त्यांची गाडी एवढी भारी आहे, यांचा बंगला केवढा मोठा आहे, नको, लक्षसुद्धा देऊ नका. म्हणजे ॲप्रिशिएट करा, त्यांचं कौतुक करा, पण मला तसं का मिळालं नाही याच्याबद्दल मनामध्ये द्वेष नको, लोभ नको, हावरटपणा तर अजिबात नको. आणि गृधकस्य स्विद्धनम याच्यामध्ये अनेक फॅक्टर्स आहेत बरं का, अनेक गोष्टी लपलेल्या आहेत. धन काही पळवायला आपण कोणी चोर नाही आहेत, पण आपणही चोरी करतोच बरं का. एखाद्याला एखादी वेळ दिली की मी 6 वाजता इथे येते आणि तुम्ही गेला नाहीत, तुम्ही 6:30ला गेलात, अर्धा तास ती व्यक्ती तिथे वाट बघत असेल तर त्या व्यक्तीचा अर्धा तास तुम्ही चोरलात. राग येईल तुम्हाला, रागवू नका. पण बघा ना, किंवा एखाद्या ठिकाणी तुम्ही प्रमुख पाहुणे म्हणून, अध्यक्ष म्हणून, व्याख्याते म्हणून जाता, 100 लोक जमलेली आहेत, तुम्ही 15 मिनटं जरी उशिरा गेलात तरी त्या 100 लोकांची 15 मिनटं म्हणजे 1500 मिनटं तुम्ही चोरलीत. वेळेचा हा अपव्यय करायचा नाही. माझ्याकडनं एक कणही कधीही कुणाचाही उशीर होणार नाही याची काळजी घ्यायची आहे. आणि कशाचंच बरं का, एखाद्या लावण्यवतीचं सौंदर्य असेल, एखाद्या श्रमिकाचे कष्ट असतील, एखाद्या विद्वानाची विद्वत्ता असेल, त्याचा कधीही असाच उपभोग घ्यायचा नाही आहे. त्याचं मूल्य दिल्याशिवाय
आपल्याला हे करायचंच नाही. त्यांच्या संमतीने योग्य मोबदला देऊन जर का त्याचा स्वीकार केला तर सगळं हे परमेश्वराचं आहे. सब भूमी गोपालकी अशी भावना असेल तर माझा अहंकार फणा काढणार नाही आणि कशावरही स्वामित्व गाजवणार नाही. त्यामुळे हा श्लोक अतिशय महत्त्वाचा आहे. काय सुंदर. खरं हे परब्रह्माचं वर्णन आहे, पण त्याला थोडं खाली आणलं आहे आपल्या कक्षेमध्ये. त्याला ईश म्हटलेलं. इथे ब्रह्म म्हटलं नाही, इथे परमेश्वर म्हटलं नाही, तर ईश म्हटलं आहे. ईश याचा अर्थ आहे स्वामी, मालक किंवा पिता. वडील काय करतात? वडील नियंत्रण, वडिलांची शिस्त. पूर्वी वडील घरात आले की मुलं एकदम घाबरून गप्प बसायची. वडिलांचा दरारा होता, शिस्त होती, पण प्रेमही होतं. आणि ऐकलं नाही तर शासन पण होतं, शिक्षा पण होती. त्यामुळे हा परमेश्वर किंवा जो त्याला ख्रिश्चन लोक आकाशातला बाप म्हणतात, ते अगदी योग्यच आहे. तो पिताच आहे आपला. म्हणजे तो पालनही करतो आणि तो शासनही करतो. तो सगळीकडे भरून राहिला आहे, पण तो दिसत नाही ना. जिथे तो दिसतही नाही तिथेही तो आहेच. या विश्वामध्ये अशी अजिबात थोडीही जागा नाही की जिथे तो नाही. दाखवा बरं की जिथे ईश्वर नाही अशी जागा आहे का? एक छोटीशी गोष्ट सांगते, एक कथा बघूया आणि मग समारोप करूया. होणार नाहीच आहे हा श्लोक पूर्ण, कारण अगदी थोडंच बोलून झालं आहे. अजून एवढंच बोलण्याचं बाकी आहे बरं का. पण एक कथेने आपण समारोप करूया. समर्थ रामदास स्वामी सज्जनगडावर होते आणि दुसरे एक कुठले तरी स्वामीजी तिथे आले होते. आणि ते स्वामीजींनी यांचं ऐकलं, प्रवचन ऐकलं की ब्रह्म सगळीकडे आहे, ब्रह्म सगळीकडे आहे. त्या दुसऱ्या स्वामीजींनी आपल्या शिष्याला समर्थांकडे पाठवलं आणि म्हणाला की तुम्ही म्हणताय ना सगळीकडे ब्रह्म आहे, तर ही वाटी मी आणली आहे, या वाटीत जरा मला ब्रह्म भरून देता का? असं म्हणून तो शिष्य समर्थांकडे गेला. तेव्हा समर्थ ध्यानाला बसले होते. त्यांच्या समर्थांच्या शिष्याने सांगितलं की हो देत आहेत, पण उद्या देतील, उद्या या तुम्ही. मग दुसऱ्या दिवशी सकाळी तो दुसरा साधूंचा शिष्य आला. समर्थांना म्हणाला की वाटीत ब्रह्म भरलं का तुम्ही? ते म्हणल्या भरणारच होतो, पण ह्या वाटीत आधी ब्रह्म आहे, ते रिकामं करून तुम्ही दिलं नाही आहेत. ते रिकामं केलं असतं तर मी दिलं असतं. तेव्हा त्या शिष्याला आणि त्याच्या स्वामीजींनासुद्धा कळलं की समर्थ किती ब्रह्मज्ञानी आहेत, पोचलेले आहेत. पण ब्रह्म त्या वाटीतसुद्धा आहेच ना. तुम्हाला ती रिकामी वाटी दिसत असली तरी त्याच्यामध्ये ऑलरेडी ब्रह्म आहेच आहे. आता नवीन ब्रह्म कुठनं भरणार? त्यामुळे अशी जी आहे सगळं हे विश्व, सगळं जगत त्यांनी भरलेलं आहे. त्यामुळे आणि सगळं हे निर्माणसुद्धा त्यांनीच केलेलं आहे. हा सूर्य असेल, हा चंद्र असेल, वारा असेल, पाऊस असेल, जमीन असेल, हे सगळं त्यांनी आपल्यासाठीच निर्माण केलं आहे. आपण उपभोग घ्यायचा, आपण ते स्वीकारायचं, पण कसं? हावरटपणाने नाही. ग्रीड नको. गृध मा गृध कस्यस्वित धनम. गृध आणि ग्रीड जवळचे वाटतात ना. ध्वनी साधर्म्य आहे का नाही त्याच्यात? त्यामुळे कशाचीही ग्रीड नको आहे, हावरटपणा नको आहे, हापापलेपणा तर अजिबात नको आहे. सगळं स्वीकारायचं, सगळ्याचा उपभोग घ्यायचा, पण आदराने, कृतज्ञतेने, आवश्यक तेवढंच. आणि परमेश्वर आहे ना, तो माझ्या हिताचंच करतो या विश्वासाने आदरपूर्वक त्या सृष्टीमध्ये सुद्धा वावरायचे. ही सृष्टी आहे ना, हे त्याचं एक चक्र आहे. एवं प्रवर्तितै चक्र नानुवर्तयती हयः. त्यामुळे त्याच्यात वावरता यायला पाहिजे. हा सगळा त्याचा प्रसाद समजून त्याचा स्वीकार करायला पाहिजे. ताल असे ताल मिला. खरंच आहे, हा त्याचा एक ताल आहे. इथेसुद्धा आत्तासुद्धा हा प्रणवध्वनी, हा ओंकार ध्वनी सुरू आहे. त्याला चरा बसेल, त्याच्यावर चरा उमटेल असं मला वागायचं नाही आहे. ना कुठल्याच ह्यानी, ना क्रियेनी, ना वाणीनी, ना मनानी मला त्या तालाशी जुळवून घेता आलं पाहिजे. माझी इच्छा त्या कॉस्मिक विलमध्ये, इंडिव्हिज्युअल विल आहे, कॉस्मिक विलमध्ये मर्ज करता आली पाहिजे. म्हणजेच त्याच्याशी मिसळून घेता यायला पाहिजे. आणि हे करत असताना मी एकटीच नाही आहे. अन्न, पाणी, हवा या सगळ्यांवर माझा जितका अधिकार आहे तेवढा सगळ्यांचाच अधिकार आहे. कारण ते सगळीसुद्धा ईश्वराचीच लेकरं आहेत. मी एकटंच ईश्वराचं लेकरू नाही आहे, सगळे आहेत. त्यामुळे ज्यांनी दिलं हे पहिल्यांदा त्याला अर्पण करायचं. आणि म्हणूनच आपल्याकडे नैवेद्याची प्रथा आहे.
त्याला अर्पण करायचं. अगदी तुम्ही एवढा शिजवलेला असेल त्याला एवढंसं जरी दाखवलं तरी तो तृप्त होतो आणि होतो बरं का. आपल्याला वाटतं की काय आम्ही शिरा दाखवला परमेश्वर थोडाच खातो आहे, पण तो वासाने तृप्त होतो. त्यामुळे तो नैवेद्याचा पदार्थ शक्यतो नेहमी गरम असावा आणि काही काळ तरी त्याच्यासमोर ठेवावा. त्याच्या वासाने त्या गंधाने परमेश्वर तृप्त होत असतो. त्यामुळे पहिला नैवेद्य त्याला दाखवायचा आहे आणि इतर त्याची जी लेकरं आहे त्या सगळ्यांना देऊन मग मी स्वीकार केला तर ते अन्न कधीही बाधणार नाही आणि ते प्रसाद म्हणून स्वीकारता येईल. सगळी ईश्वराची लेकरं आहेत, पशुपक्षी आहेत, ब्राह्मण आहे, इतर गरजूंना त्यांचा भाग पहिल्यांदा द्यायचा आहे आणि त्यापूर्वी ज्यांनी दिलं त्याला हे अर्पण करायचं आहे, मग सेवन करायचं आहे. गोग्रास, काकबळी, विश्वदेव, माधुकरी, अतिथी सत्कार करून जे काही असेल, आणि खूप असायला पाहिजे, रोज काही पंचपक्वान्न असतील असं नाही, साधा वरण भात असेल, काही जे थोडं तुम्ही शिजवलं असेल ते आनंदाने जर का स्वीकार केलं तर आपल्याला अन्नाला नावं ठेवायला लागणार नाहीत. आणि हे सगळं उपनिषदात सांगितलं आहे बरं का. उपनिषदामध्ये हे सगळं सांगितलं की अन्नम न निंद्यात, अन्नाला नावं ठेवणार नाही आणि त्यागपूर्वक भोग हे भारतीय संस्कृतीचं खरंच वैशिष्ट्य आहे. आणि आता श्रावण महिना आत्ता नुकताच संपला आहे, गणपतीरायांचं आगमन झालं आहे. आपल्याकडे कहाण्यांची परंपरा होती. पूर्वी श्रावणामध्ये रोज संध्याकाळी कहाणी वाचली जायची. कुठली? अगदी सोमवारची कहाणी, मंगळवारची कहाणी, हरताळकेची कहाणी, मंगळागौरीची कहाणी, सत्यनारायणाची कहाणी. आपल्या कहाण्यासुद्धा हेच सांगतात. काय सांगतात कहाण्यामध्ये? एक भाग देवाला, एक भाग ब्राह्मणाला, एक भाग गाईला देऊन मग आपण सहकुटुंब सहपरिवार त्याचं सेवन करावं. किती गोड लागेल ना हे सगळ्यांना देऊन जर का आणि मला मिळालेलं केवळ माझंच नसतं तर माझ्यामार्फत, मी इन्स्ट्रुमेंट आहे, मी साधन आहे, माझ्यामार्फत सगळ्यांना पोचवण्याची जबाबदारी माझ्यावर सोपवली आहे. अशा भावनेने सगळ्यांना द्यायचं. त्याच्यात तुझा उपकार नाही, मी सगळ्यांना देते नाही, अहो त्यांनी दिलं आहे, फक्त मला ही वाटणी करायला त्यांनी सांगितलेलं आहे, मी माध्यम आहे. या भावनेने जर का वागलो आपण तर हीच ईश्वराची पूजा आहे. आणि इतरांना न देता फक्त आपणच सेवन करणं याला गीता चोरी म्हणते. स्तेन एवसा आपण पाहिलं आहे मागे. त्यामुळे आणि खरंच आहे, प्रत्येक आपल्या मुखात जाणारा प्रत्येक घास कुणाच्या तरी श्रमाचा आहे हेही आपल्याला लक्षात यायला पाहिजे. आपण तेही पाहिले. सहयज्ञा प्रजा सृष्ट्वा पुरोवाच प्रजापती अनेन प्रसविष्यध्वम एष वो स्विष्ट कामधुक. हे सगळं आपण गीतेत पाहिलं आहे, पण तेच उपनिषदातनं कसं आलेलं आहे. उपनिषदाच्या ह्या गाई, त्याला गाईची उपमा दिली आहे, त्याच्या दुधाचं मंथन करून त्या गीतेपर्यंत पोचलेलं आहे आणि तो संदर्भ आपण वेळोवेळी जाणून घेणार आहोत. आज आपला पहिला मंत्रसुद्धा पूर्ण झालेला नाही आहे, पण ह्याच्याबद्दलच खूप बोलण्यासारखं आहे. आणि जसं म्हटलं आहे, एकच मंत्राचा अभ्यास करा, त्याचंच अनुसरण करा, बास, दॅट्स ऑल. जमलं तुम्हाला, सगळं परमार्थ साधला असं समजूया. पुढे आपण घेणार आहोत, इथे थांबणार नाही आहोत, पुढे नक्कीच घेणार आहोत. पण ह्याचा अभ्यास जाणीवपूर्वक, श्रद्धेने, निष्ठेने सखोल असा अभ्यास करायचा आहे. नुसताच हा मंत्र पाठ करायचा आहे, नुसता त्याचा अर्थ लिहून काढायचा एवढं नाही आहे, तो आचरणात आणायचा आहे. आज इथेच थांबूया आणि हे थांबतानासुद्धा शेवटचा मंत्र म्हणणार आहोत आपण. असं म्हटलेलं आहे, ओम स्वस्ति प्रजाभ्यः परिपालयन्तां न्याय्येन मार्गेण महिं महिषाः गोब्राह्मणेभ्यः शुभमस्तु नित्यं लोकाः समस्ता सुखिनो भवन्तु. लोकाः समस्ता सुखिनो भवन्तु. ओम शांती शांती शांती.